तर हॅलो गाईज, कशा तुम्ही सगळे? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता आरामात बोलतो आहे कारण बाहेर पप्पा मी झोपलेत आणि आता माझा भाव नाही तर बाहेर गेला फिरायला. तर मग मी आज दुपार असा ब्लॉग बनवतो आहे. तरी आज आहे रविवार. मी माझा 10 दिवसाचा चॅलेंज भाई कंप्लीट केला. जसे 10 दिवसाचे लगातार ब्लॉगची व्हिडिओ मी टाकले म्हणजे यूट्यूबवरती. ज्यांनी बघितले नसतील त्यांनी जाऊन बघा. येते भाई पूर्ण मेहनत केली 10 दिवस लगातार. तर आता आलो आहे ते दुपारचं एकदम वेळ झाला आहे. पूर्ण पावसासारखंही झालेलं आहे. त्याला ढगावर एकदम का भारी भारी आले बी पूर्ण. आज सांगतो तुम्हाला, आज पडला 4 की 5 असं सकाळी पाऊस पडलेला. लाईट पण गेलेली पूर्ण. एवढं झोपच नाही लागत होती. जाम बेकार असं गरम होत होतं. तर भाई आता झाले पूर्ण दुपार. बघा भाई त्या साईडला भाई काही व्ह्यू आला भाई इथं बघा. एक सेकंड. हां आता बघा ते काय मस्त व्ह्यू आला ढगं वगैरे. आता त्यांना थोडा वेळ बघूया इथे आपण काय करायला भेटेल. तर जाऊ मस्त फिरू एकदम भारी वाटतं आहे इथे. भरपूर ब्राईटनेस वाढली पण जाऊन बघू आपण तिथे. ठीक आहे, थोड्या वेळ नंतर भेटू आपण. त्यासाठी बाय. गाईस मी आता निघालो आहे तर घरात ना सगळे जर कोण नाही दुपारच्या टायमाला हेतू वगैरे सगळे झोपलेले. हो काका बसले इथे. ते हेतू वगैरे त्या साईडला आहेत. कोण नाही इथे. जाऊया फटाफट खाली. मी वाडीच्या रस्त्यावरती आलो आहे. थोडा चालतोय म्हणजे समोर असं तगडा व्ह्यू आला नाही यार. सिरियसली लिटरली एवढा चांगला व्ह्यू आला आहे. मी तुम्हाला दाखवतो 1 मिनटं जरा. हा बघा काय सही व्ह्यू आला यार. त्याकडे बघा या साईडला पूर्ण डॉग व्ह्यू आला आहे. त्या साईडला बघा तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो अजून. भाई एकदम चांगला व्ह्यू आला आहे. एकदम भारीवाला व्ह्यू आला आहे. हे बघा ती साफ इथे बघा भाई. इथे या साईडला थोडंसं कमी करून दाखवते. हाय बघा भाई साफ. मला थोडंसं खेळून येऊन झालं आहे. तिथं वरती आलो तर भाई एवढा चांगला असा व्ह्यू आहे भाई. काय बोलतो मला आता मी. एवढा चांगला व्ह्यू आहे भाई पूर्ण. बघा हे ढगा वगैरे इथे असे आले आहेत ना. काय बोलतो मला थोडा त्या साईडनं दाखवतो कारण असं थोडंसं केज वगैरे आहे ना मग असं नीट दिसत नाही असं भाई. मी इथनं पण सही वाटतं जरा. ह्या साईडला हा इथनं सही व्ह्यू आहे समोरचा. तर तिथनं घेतो ना आपण मागच्या साईडला. तर मागच्या साईडला दाखवतो तुम्हाला मी. पुढच्या साईडला जातो समोर साईडला मंदिराच्या इथे. तिथं आपण समुद्र बघितलं तर ना त्या साईडला जातो आहे कारण या साईडला भाई ग्लोबल समोर मी एकदम असं भारी आला आहे ना. काय बोलतो मला फुल असं काय पाऊस पडला ढग एकदम भारी आले भाई. आणि व्ह्यू पण एकदम चांगला वाटतं सनसेटचा. तिथनं घेतला का तर मी घेतला नाही इथनं कारण एकदमच हे वाटतं जरा एकदम असं ब्लॅकिश येतं असं भरपूर. या साईडला ग्लोबलच्या साईडला बघा मग इथनं जवळ दाखवतो मला. जवळ दाखवतो तुम्हाला. आज भाई जाम मजा आली भाई. आज लास्ट दिवस आहे ना. आज लास्टच्या दिवशी भाई एवढा चांगला व्ह्यू भेटला आहे बघायला भरपूर दिवसानंतर. मी काही वेळेस हा व्ह्यू बघायला तरसलो आहे. अलिबागला गेलो. अलिबागला पण असाच सही होता. हे बघा भाई काय सही आला यार. एकदम भारीवाला आला आहे. हे ते थोडे झाडं वगैरे आहेत ना मग तुम्हाला जास्त दिसणार ना चांगलं. म्हणजे असं बघा एकदम भाई काय ढगा पण आलेत. तर मी इथं पुढे जातो मग तुम्हाला इथनं पुढनं पण दाखवतो तुम्हाला. इथनं थोडं पुढनं बघूया आपण. एकदम चांगलं हे आहे. काय रेडी आहे समोरचा व्ह्यू बघायला. या साईडला आलो आहे मी. तिथला व्ह्यू बघा आता. लिटरली बघा इथलं चांगलं व्ह्यू हा. बघा रेडी बघा भाई. आता थोडं हे थांबा मी खाली करतो जरासं. तसं पण नाही ते थोडं असं जरा थोडं हे करा यार. ह्या साईडला पूर्ण हे आहे. ह्या ढगा बघा फुल एकदम चांगलं हे आलं आहे. आणि प्लस इथं पूर्ण असं चमकतं इथं एकदम असं. कॅमेरा एकदम ब्लॅकिश दिसतं ना ते मला दिसायला दाखवायला भेटलं नाही. ह्या साईडला बघा भाई जरा. ह्या साईडला फुल भाई नीला आसमा बादल ढगं पण भाई. ढगं आज एकदम भारी आले आहेत. काय पण बोला ढगं एकदम भारी आले आहेत. मी थोडा ना खाली उतरून दाखवते इथे. हा इथला खालचा रस्ता नाही बघा. हावाला रस्ता हा खालचा इथला तिथे दाखवतो तुम्हाला. हा खालचा रस्ता आहे ना तिथे तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. ते हे याच्या मी खाली करतो ना मी असं स्किनचं हे ब्राईटनेस त्याच्या मी पूर्ण हेच राहतं लॉकच राहतं ते. मी आता तुम्हाला इथं खाली जाऊन दाखवतो तुम्हाला थोडं. तिथे जाऊन बघूया आपण कसं वाटतं ते चांगलं दिसतं आहे. एकदम भारी दिसतं एकदम. बघा काय सही आलं यार. ते बघा त्या साईडला डोंगर वगैरे आहेत. आणि असं भाई पूर्ण म्हणजे ढगं वगैरे एकदम भारी आले असे ढगं बादल तिथे मी बोलतात ते. आणि या साईडला पण एकदम चांगला व्ह्यू आला भाई. आज आहे ना एकदम भाई एकदम भारीवाले एकदम हे आलं आहे. सिरियसली बोलतो आहे एवढं. म्हणजे आज मला लास्ट दिवस आहे मग आज मी फिरते नाही तर उद्यापासून मला क्लास सुरू होणार आहे परत 12वीच्या लॉजिकल क्लासेसमध्ये. आज भाई एवढा चांगला व्ह्यू आला आहे. काय पण बोला आजचा दिवस एकदम बेस्ट आहे यार. सिरियसली बोलतो आहे एवढा सही व्ह्यू आला आहे. मी ह्या साईडचा मला दाखवायचं आहे पण ह्या साईडला ऊन असं एकदम भरपूर आला आहे ना. मग मला या साईडला जास्त घ्यायला भेटतच म्हणजे असं
दाखवूच नाही शकत एकदम. एवढं चांगलं समोर पण एवढं चांगला व्ह्यू आला एकदम. म्हणजे हा पण काय कमी नाही भाई. बघा काय सही व्ह्यू आला यार, एकदम भारी. थोडंसं मी हे केलं काय ते करायला बघतो ना. ते हे खालचा तिथून बघा भाई, ही पूर्ण ग्लोबलचा एरिया. तो पुढचा बघा, तो पुढचा ना तो पूर्ण ग्लोबलचा एरिया आहे. आणि या साईडला बघा, या साईडला पूर्ण सनसेट म्हणजे सन आता हे वाला आला आहे, म्हणजे जातो ना असं म्हणजे काय बोलतात ते डुबायला आला आहे असं समजा, सनसेट व्हायला आला आहे भाई. एकदम असं ढगावी का बघा आणि मध्येच असा सूर्य आहे भाई. मी असा बघतो ना यार, नॉर्मल वाटतं एकदम, म्हणजे भारी वाटते. कारण रिफ्लेक्शन मला नीट दिसतं आहे, पण कॅमेऱ्यामध्ये तसं दाखवता येत नाही मला. मी ब्राईटनेस कमी करतो आहे ना, ते बघा असं थोडं ब्लॅकही दिसतं, असं पूर्णच ब्लॅक दिसतं असं. आणि जेव्हा मी असं हे करतो ना भाई, तर थोडं ठीक दिसतं. पण ह्या साईडला बघितलं ना आपण, ह्या साईडला बघा पुढं असं लाईट एकदम चांगला आणि ढगा बिगा एकदम भारी येत आहेत असे भाई. व्ह्यू असे बघायला जाम मजा येते यार. चांगला असा मूड, असा भाई हवा बिवा चालते आहे मस्त. आणि प्लस त्या साईडला समुद्र टाईप आहे त्या साईडला बघा. थोडं पाणी आहे ना त्या साईडला, ते समुद्र येते. तो थोडंसं दिसतं ना पाण्यासारखं येते ते हे आता बघूया. आता माझ्या 12वीच्या जर्नीमध्ये आता माझं काय होणार आहे ते. उद्यापासून माझी जर्नी परत सुरू होणार आहे 12वीची. ती पण आता भाई आता बघू. आता 1 वर्ष आहे, या 1 वर्षाने आता बघू काय काय करू शकतो. मार्क काढायचे भाई, प्रयत्न करायचा आहे. आता भाई मग परत हे करायला भेटणार नाही, ब्लॉगिंग वगैरे करायला भेटणार. म्हणून थोडेसे ब्लॉग थोडे कमी येतील, पण भाई मी प्रयत्न करेन की प्रत्यक्ष आता मी काढायला बघीन मी. आणि थोडी मेहनत पण करायची आहे मला. चला थोड्या वेळ नंतर भेटू आपण. थोड्या वेळ हा एन्जॉय करा भाई थोडासा एकदम चांगला असा. मी ट्राय करेन बघीन असं काय झालं तर याच्यामध्ये थोडं बघीन एडिटिंग करताना मी. आणि सर्वात मेन गोष्ट की माझा 10 दिवसाचा लगातार ब्लॉग टाकण्याचा चॅलेंज कंप्लीट झाला भाई. मला वाटलं नव्हतं भाई मी असं 10 दिवसांना लगातार टाकीन असं. कारण भाई मी एकटा होतो. परत असं कंटेंट काय ना काय शोधावं लागतं भाई. ज्याला वाटतं ना भाई कंटेंट क्रिएशन कठीण आहे म्हणजे सोपं आहे भाई, त्यांनी ते करून बघा भाई. सिरियसली दररोज म्हणजे काय ना नवीन असं कंटेंट आहे ना शोधावं लागतं भाई. ब्लॉगिंग असून दे, चॅलेंजवाले असून दे, काय पण. मला तर किमान 2 महिने झाले भाई मी दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओज नाही टाकले आहे. कारण भाई काय सुचतच नाही जगते. आता काय चुकलं आहे मला त्याच्यात थोडं करून मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती पण भाई काय काय असं व्हिडिओ टाकेन मी. मग थोडं आता जाऊया घरी, सगळं आराम करूया, नंतरला जाऊया आता घरी. चला बाय. तर भाई आता मी घरी निघतो. आता घरी जायला निघालो आता मी. तर थोडं तर आहे घरी जाऊया भाई. माझे पाय खरं यार जाम दुखतात सिरियसली यार. कंटेंट घ्या भाई जाम आहे तर लागतं, पाय पूर्ण दुखतं भाई एकदम बेकारवाले. तर आता डायरेक्ट घरी भेटू थोड्या वेळात. A few moments later. गाईज यार मला थोडंसं लेट झालं, पण मी आता बोलतो यार. मी स्टार्ट झाल्यापासून बोललोच नाही. तरी आज आहे ब्रदर्स डे भाई, म्हणजे 24 मे आहे. तर माझ्या घराने सर्वांना भाई जे आपले भाऊ वगैरे मी सगळे भाई म्हणजे माझ्या ओळखीचे पण जे आता माझे हे तुम्ही फॅमिली पण भाई, तुम्ही पण माझी एक फॅमिलीच आहेत. माझ्या सर्व भावांना भाई हॅपी ब्रदर्स डे भाई. मजा करा भाई, सेहतमध्ये राहा. आता मी खाली आता जरा सामान विमान आणलं जरा रविवार स्पेशल मराठी माणसाला चिकन. त्याला जातो आणतो मी नंतरला. मी आता आलो इथनं खालनं सामान विमान घेतलं पूर्ण. घरी जेवण पण झालं आहे माझं आणि होट पण अशी डाळ झालं चायनीज वगैरे खाऊन. तर भाई आज आम्ही यार जामच लेट झालं आहे सांगायला यार. पण सिरियसली यार हॅपी ब्रदर्स डे भाई सर्वांना माझ्याकडनं भाई. सिरियसली आहे बायच्या ऑन टॉप भाई. लाईक आणि सबस्क्राईब करा यार. असा ब्लॉग आवडला असेल तर भाई. सिरियसली यार आज जाम मजा आली भाई. मी सकाळी पाऊस घेतला असं, पावसाचा व्ह्यू घेतला असं, पण नाही घेऊ शकलो ना यार. लाईट गेली, चार्जिंग तर होती तशी, पण सगळं काय दिसत होतं कारण मला दिसलंच नसतं नीट. सकाळी 4 वाजता मला वाटतं पाऊस पडत होता. एवढं गरमी मग सुचत पण होतं एवढं. मला एकदम दुःख होतं दिसत. सिरियसली बोलतो मी, एवढं मला राग होतं यार. पण सिरियसली यार जाम मजा आली आज. जो व्ह्यू बघितला ना त्या व्ह्यूसाठी भाई एक लाईक आणि सबस्क्राईब करा यार. सिरियसली त्याला त्याला थोड्या कामासाठी खाली जाते आम्ही. थोड्या नंतर भेटू. तर गाईज चालेल पूर्ण रात्र 10, 10:30, पावणे 10 म्हणजे 11:45 वाजून गेले आहेत. तर मी आता डायरेक्ट बनवतो. मला जेवण पण झालं आज. तर जामच लेट गेलं आज. 10:30 वाजता जेवलो मी. दोन लाईट गेले यार का. ते विंगची गेली आहे, बी विंगच्या अर्ध्यांची गेली आहे. त्याच्या इन्व्हर्टर आहे ते एक 2 अशी लाईन आहे त्यांना तसं झालं आहे. मी फक्त बाहेरची लाईट आहे ते बाहेरची. घरातली लाईट आहे ना ते गेली आमची. वैताग नसतात नाही, गरमीतून झोपायचं नसतात थोडा. काय होते असं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. त्या व्ह्यूसाठी यार तरी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाई सर्वांना मारणं हॅपी ब्रदर्स डे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.